केलंच. मोहोळमध्ये ज्या राजन पाटलांच्या गुंडगिरी किंवा दहशत प्रचंड प्रमाणामध्ये आहे असा चर्चा गेल्या 2 महिन्यामध्ये होती. उज्ज्वल थिटे या महिलेला मोहोळमधील नगरपालिकेमध्ये अर्ज भरण्यापासून वंचित ठेवण्याचं प्रेशर टाकलं जात होतं. त्या महिलेचा अर्ज बाद करण्यात आला. त्या नगरपालिका किंवा मोहोळमधील एक मोठं प्रस्थापित वर्चस्व असलेले माजी आमदार राजन पाटील यांचेच भाचे म्हणजे गेवराईमधील आमदार विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित, त्याच अमरसिंह पंडित यांचा हत्येचा कट रचण्यात आला होता असा खळबळजनक दावा गेवराईचे आमदार आणि राजन पाटलांचे दुसरे भाचे म्हणजेच विजयसिंह पंडित यांनी केलेला आहे. मुळात नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पंडित आणि पवार कुटुंब यांच्यातील वाद उफाळून आलेला आहे. पंडित कुटुंब आणि पवार कुटुंब हे एकमेकाचे सोयरीक असलेलं कुटुंब आहे. गेवराईमधील अनेक वर्षाची सत्ता या दोन्ही घराण्यापुरती राहिलेली आहे. बाळराजे पवार तसेच ॲडव्होकेट लक्ष्मण पवार हे पंडितांचे राजकीय विरोधक मानले जातात. लक्ष्मण पवार यांनी 2014 आणि 2019ची आमदारकी गेवराईची पटकावलेली होती. त्याच पवारांची बहीण ही विजयसिंह पंडित आणि अमरसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित यांना दिलेले आहे. परंतु इतके जवळचे नाते असताना देखील नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं निवडणुकीच्या वेळी जयसिंह पवार यांचा मुलगा पृथ्वीराज त्या ठिकाणी बूथवर गेले असता दुसऱ्या बाजूला बाळराजे पवार यांचा मुलगाही त्या ठिकाणी आला होता आणि त्याच्यामधील इतका वाद उफाळून आला आणि त्या वादाचं निमित्त मारहाणीमध्ये झालं. विजयसिंह पंडित यांचे PA डावखर यांना बेल्टने मारहाण करण्यात आली असा सुद्धा दावा केलेला आहे. यामधून अमरसिंह पंडित यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा देखील दावा गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी केलेला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय निवडणुकीपेक्षाही जास्त दहशत, गुंडागर्दी, राजकीय प्रेशर, साम दाम दंडभेद यांचा प्रचंड मोठा परिणाम सध्या निवडणुकीमध्ये दिसतोय. काम करणाऱ्यांसाठी, प्रामाणिक लोकांसाठी ही निवडणूक राहिली नाही हेच सध्या सर्वांना दिसून येत आहे. अशा पद्धतीने निवडणुका जर घेवत जावं लागल्या तर लोकशाहीचा अंत आणि लोकशाहीचा गळा लवकरच घोटला जाईल अशी सुद्धा परिस्थिती दिसून येते आहे. महाराष्ट्रामध्ये जर राजकीय परिस्थिती बघितली तर कोण कोणाचे तरी पाहुणे आहेत, कोण कोणाचे तरी सोयरीक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षामध्ये ही परिस्थिती आहे. आणि त्याचबरोबर सध्या आपण पाहू शकतो भाजप असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेसेना असेल यांच्यामधून उफाळी, अगदी महायुती असेल यांच्यामध्ये प्रचंड हाणामारी किंवा प्रचंड फ्रीस्टाईल अशा पद्धतीचा धुमाकूळ घातला जातोय. सर्वसामान्य जनता सोडा, जर पुढारी या राज्यामध्ये सुरक्षित नसतील तर महाराष्ट्राचा बिहार होतोय का अशा सुद्धा लोकांमध्ये सध्या संताप व्यक्त केला जातोय. ह्याच्यामधून महाराष्ट्राचं काय होणार हा खरा संशोधनाचा विषय आहे. महाराष्ट्रातील नागरिकांच्या मूलभूत समस्या किंवा विकासाचा प्रश्न लांब राहिला आणि दुसऱ्याच बाजूला स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा एकामेकाच्या प्रेस्टिजसाठी अशा पद्धतीनं दहशत किंवा गुंडागिरी होत असेल तर महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र तोच हा महाराष्ट्र आहे का असं सध्या सर्वांना संदिग्धता निर्माण झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.